थोडक्यात मी आकडे सांगून देतो. जसा आपल्याला माहित असेल की 3738 आमच्याकडे बूथ होते, प्रत्येक बूथवर वोटिंग झाली. पर्सेंटेज जे वोटिंग आहे त्याबद्दल मी सांगतो. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये 64.60% वोटिंग झाला होता. लोकसभा 2024 मध्ये लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 61.19% वोटिंग झाले आणि यावेळी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये 65.41% वोटिंग झालं आहे. यामध्ये हा जो आकडा आहे त्यामध्ये थोडा आता वाढ होणार, कारण हा जो आकडा आहे ते 7:30 वाजता मी घेतला होता, तर त्यामध्ये जवळपास 1% वाढ होईल, कारण 40-50 बूथवर आताही वोटिंग सुरू होतं. तसेच हा जे आकडे आम्ही घेतले ते व्हॉट्सअपवर घेतले आहे, फॉर्म 17C चे आकडे नाही आहेत. त्यामुळे काही बूथचे जर आकडे सुटले असतील तर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. उद्या 1 वाजता एक्झॅक्ट जे आकडे आहेत उद्या 1 वाजता दुपारी येतील. त्यामध्ये आम्ही डिटेल पुरुष मतदार किती लोकांनी वोट केले, महिला मतदार आणि तृतीयपंथी मतदार किती लोकांनी वोट केले आणि एक्झॅक्ट किती वोटिंग पर्सेंटेज आहे आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या, तो आम्ही उद्या 1 वाजता एक्झॅक्ट माहिती देऊ. पण 7:30 वाजताची डेटाप्रमाणे 65.41% वोटिंग झालं आहे. असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी वाईज जे वोटिंग आहे तो मी सांगतो. तर माढामध्ये 67.85, माढामध्ये 70.36%, बार्शीमध्ये 72.52%, मोहोळमध्ये 68.62%, सोलापूर नॉर्थ मध्ये 56.62%, सोलापूर सेंट्रल मध्ये 53.36%, अक्कलकोट मध्ये 64.33%, साऊथ सोलापूर मध्ये 58.35%, पंढरपूर मध्ये 68.96%, सांगोळामध्ये 73.59% आणि मार्चशिरस मध्ये 65.69%. एवढा वोटिंग झाला आहे. असा एकूण 65.41% वोटिंग आमच्या सोलापूर जिल्ह्यात झालं आहे. याशिवाय पोस्टल बॅलेट ची जी संख्या आहे आमच्या जिल्ह्यात ते जवळपास 14,500 आहे. आमच्या जिल्ह्याचे वोटर जे बाहेर राहतात ते 14,500 आकडा आहे. ईडीसी जे आहे, इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट, जे आम्ही महिला जे पोलिंग स्टाफ जे महिला आहेत, महिला पोलिंग ऑफिसरला मी देतो, त्याची संख्या 4,126 आहे आणि 4,383 लोकांनी होम बेस्ड वोटिंगद्वारे त्यांनी मतदान केले आहे.